मागच्याच वर्षी तुम्हाला स्टेट अवॉर्डही मिळालंय, सॅम बहादूरसाठी नॅशनल अवॉर्डही मिळालंय. त्यामुळे ह्या क्षेत्रात इथपर्यंत जाता येऊ शकतं हेच लोकांना माहिती नाहीये. म्हणजे मला जो हा काही पुरस्कार मिळालाय ना, तो मी समजेन की हे मोटिवेशन आहे हो. येणाऱ्या जनरेशनसाठी. हो. मेकअप डिझायनर श्रीकांत देसाई सर आपल्याकडे आलेले आहेत. सर, तुमचं स्वागत. हे फील्ड असं आहे ना की याच्यामध्ये पॅशन आणि पेशन्स या दोन्ही गोष्टी पाहिजे. बरोबर. या दोन गोष्टी असल्यात तर तुम्ही तेवढी आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे येईल की तुम्ही घर आणि गाडी विकत घेऊ शकता. म्हणजे माझी पहिली फिल्म गँग्स ऑफ वासेपूर आहे. सो गँग्स ऑफ वासेपूर नंतर मग हे माहिती आहे की माझ्या मागे आता हात कोणाचा नाहीये. आता जे काय करायचं ते मलाच करायचंय सगळं. बाहेरगावी म्हणजे विदेशामध्ये असं होतं की प्रत्येक एक प्रोस्थेटिक डिझायनर असतो, एक फक्त लाईफकास्ट करणार असतो, एक क्लेवर्क करणार असतो आणि एक ऍप्लिकेशन करणार असतो, असे तिथे कॅटेगराईज केलेलं आहे. पण आपल्या इथे काय होतं की आपल्या इथे एकच माणूस सगळं काही करतो. ते अवॉर्ड मिळाल्यानंतर कुठल्याही प्रिंट मीडियाने किंवा कुठल्याही डिजिटल मीडियाने आमची दखल घेतलेली नाही. मग आम्हाला असं वाटतं अरे म्हणजे आम्ही एवढं अचीव्ह केल्यानंतर आमचे म्हणजे 2 लाईन्स पण आमच्याबद्दल लिहिल्या जाऊ शकत नाहीत का? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.